नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे हळद या पिकामध्ये कोणत्या पद्धतीने ड्रिचिंग करायची आणि कुठकुठल्या ड्रिचिंगमध्ये वापरायची औषधं आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेला हा आपला व्हिडिओ आहे। तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, आज आम्ही हळद या पिकावरती ड्रिचिंग करण्यासाठी आलेलो आहोत। तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा मी एक टाकी घेतलेली आहे, पंप आहे, त्याचं पाणी टाकलं, त्याच्यानंतर आम्ही हे औषध टाकत आहोत, एक करून अशा पद्धतीने घोळत आहोत। तर चला टाकूया। तर अशा पद्धतीनं वेगवेगळे औषधं मी एकत्र टाकणार आहोत। ह्यामध्ये इडा फेरस आहे 6% ते औषध घेतलेलं आहे, जे की हळदीमध्ये जो पिवळेपणा आलेला असतो त्याच्यासाठी हे काम करते। आणि त्याच्यानंतर एक न्यूट्रॉन बेसमध्ये न्यूट्रॉन घेतलेला आहे, ते न्यूट्रॉन आम्ही याच्यामध्ये टाकत आहोत। ते आम्ही कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाही, कुठल्याही एक चांगल्या कंपनीचं न्यूट्रॉन घ्या। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं असतं पाण्यामध्ये, ते चांगलं टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्युमिक घ्यायचं असतं आणि त्याला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये थोडं लवकर मिसळत नाही, त्याला अगोदर आपण एका बकेटामध्ये टाकून मिसळून घेऊया। तर अशा पद्धतीने ह्युमिक टाकत आहोत आणि मिक्स करण्याची प्रक्रिया चालू आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने सर्व औषध 3 प्रकारचे औषधं एकत्र केल्यानंतर हे थेट हळदीच्या मुळाला द्यायचं असतं। अशा पद्धतीने माझी हळद ही पिवळी झालेली आहे। लवकरच तुम्हाला 8 दिवसानंतर त्याचे रिझल्टचा दुसरा व्हिडिओ आम्ही औषध एकत्र टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे असं लाकडाच्या सहाय्यानं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पंपामध्ये औषध भरून घ्यायचं असते। तर चला तर पंप भरूया। त्यानंतर अशा पद्धतीने त्याला पंप भरून घ्यायचा। हा आमचा 20 लिटरचा पंप आहे, तो व्यवस्थित माप केलेला आहे। त्या प्रमाणामध्ये औषधाचं प्रमाण योग्य सर्व एकत्र केल्यानंतर पंपामध्ये टाकून घेतलं आणि फवारणी करणार आहोत। आम्ही हळदीच्या या पिकामध्ये या औषधाची ड्रिचिंग दोन्ही जे तास आहेत त्याच्या मधोमध करत आहोत। गांजर गवत तणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ह्याच्यामध्ये।